हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग 5. तत्व आणि एखाद्या केसची विशिष्टता लक्षात घेऊन एखादा अंदाज घेऊ शकतो, परंतु सगळा भार केवळ डेटा गोळा करून परिस्थिती बघण्यावर असेल तर त्याने संपूर्ण चित्र दिसत नाही. सखोल ज्ञान न होता लघु ज्ञान होते. जेव्हा संपूर्ण चित्र दिसतं तेव्हा काय कोठे लागू पडेल हे समजतं. माहीत असलेले फिजिक्सचे लॉज ब्लॅक होलला लागू पडत नाहीत. आपल्याला नवीन फिजिक्स लागेल. त्याचप्रमाणे साक्षात्कारीला कर्तव्याचे नियम लावता येत नाहीत. सुरुवातीला अब्राहम लिंकन यांचा गुलामांच्या स्वातंत्र्यासाठीचा दृष्टिकोन तडजोडीचा होता. ते गुलामांच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी भांडत नव्हते. त्याचप्रमाणे महात्मा गांधी सुरुवातीला भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी तीव्र नव्हते. इतिहासात जेव्हा हे वाचतो तेव्हा आश्चर्य वाटतं, जोपर्यंत आपण त्याचा संदर्भ लक्षात घेत नाही. आता आश्चर्य वाटतं, ते तेव्हा योग्य वाटलं असेल. कृष्णावर महाभारताच्या संग्रामात आरोप केला जातो की तो स्वतः स्वयंनारायण देव, तरी त्याने पांडवांना चुका करण्यास का उद्युक्त केलं? शस्त्रविहीन कर्णाला किंवा खाली बसलेल्या द्रोणाचार्यांना का मारायला लावलं? हे चुकीचं वाटतं, जोपर्यंत संदर्भ लक्षात घेत नाही. ते युद्ध आतंताई विरुद्ध होते. ते कधीच थांबले नसते. एका अधार्मिक व्यक्तीविरुद्ध लढताना धर्माचे नियम लागू पडत नाहीत. चोर कारमधनं पळून जात आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. चोर लाल सिग्नलवर आले आहेत. ते सिग्नल तोडतात. आता पोलिसांनी काय करावं? त्यांनी सिग्नलवर थांबायचं का? नियमाचं पालन करणाऱ्यांनी नियम तोडायचे का? दुष्कृत्य करणाऱ्यांना मोकळं सोडायचं का? स्त्रीवादी चळवळीचा विचार करा. दशकापूर्वी प्रशंसा केली जायची. तिचे पती इतके चांगले आहेत की तिला तिचं मत मांडू देतात आणि नोकरी करायला परवानगी देतात. हल्लीच्या बायकांना या विचारांनी आश्चर्य वाटेल की तिचे पती तिला काही करण्यासाठी व बोलण्यासाठी परवानगी देतात. हल्ली जर पतीने असा विचार केला तर त्याला भयंकर नवरा म्हणतील. स्वाभिमान आणि अहंकार म्हणजे काय? जेव्हा माणूस नातेसंबंधात वाईट वागणूक सहन करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो, तिला स्वाभिमान नाही का? का त्याच्या तंत्रपणाने वागतोस? आणि जर एखादा चूक झाल्यावर क्षमा मागत नाही, दिलगिरी व्यक्त करत नाही, तर आपण म्हणू शकतो, तुझा अहंकार बाजूला ठेव. तुझ्या अहंकाराने नातेसंबंध का बिघडवतोस? त्यामुळे संदर्भानुसार स्वाभिमान किंवा अहंकार ठरतं. एका संदर्भातील चांगलं दुसऱ्या संदर्भात चांगलं ठरत नाही. खरं म्हणजे एखाद्याने काल विचार केला असेल आणि योग्य निष्कर्षाप्रत आला असेल तरी तो निष्कर्ष आज योग्य नसू शकतो. कालचं सत्य आज असत्य ठरू शकतं.